म्हणजे योजना मोदी साहेबांची, आणि आपल्या तालुक्यात धान्य दुकानामध्ये दुसऱ्याचे फोटो उघडे झालो. मोफत लसीकरण झालं तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर ज्यांचा संबंध नाही त्यांचे फोटो. जे मोफत धान्य मोदी साहेबांनी आपल्याला दिले तिथं दुसरे फोटो लावले लोकांनी. जल जीवन मिशन आपण गावात ते बोलणार आहे त्याच्यावर, परंतु मुद्दा मी सांगत होतो यांना फोटो लावताना सुद्धा काही वाटलं नाही. अरे मोदी साहेबांची योजना आहे, पण त्यामध्ये त्यांचा दोष नाहीये. तिथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कमी पडले. आम्ही आमच्या काही चुका मान्य केल्या पाहिजे. आम्ही लोकांच्या पर्यंत जाऊन हे धान्य सरकार देत आहे, मोदी साहेब देत आहेत, लसीकरण मोदी साहेब करतायत, आम्ही गेलो ना लोकांपर्यंत. आज इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना निधी मिळतोय. हे जल जीवन मिशनचं सुद्धा तेच आहे. मी आता हे पाहिलं, आता पार्टी तुमच्या गावामध्ये बरं झालं. नाही तर जल जीवन मिशन करता की आपण पाहिलं आता त्या स्क्रीनवर, हर घर जल 2024 पर्यंत देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या घरामध्ये नळाने पाणी गेलं पाहिजे. योजना मोदी साहेबांची, पैसे केंद्र सरकारचे आणि फोटो यांचे. मग मी आता ते सगळ्या गावात सक्ती केली, बोर्ड लागलेत, लोकांना कळलं पाहिजे योजना कोणाची. अशा अनेक योजनेचा या ठिकाणी उल्लेख करता येईल की ज्यामध्ये सामान्य माणसाची डोळ्यासमोर ठेवून आपण हे जनधन अनेक योजना सुरू केल्या. जनधन योजनेचे खाते त्या ठिकाणी सुरू केलेत. कितीतरी योजनेचा उल्लेख करता येईल. परंतु दुर्दैवानं योजना आम्हीच सगळ्या केल्या अशा आविर्भावात काही लोक वावरतात. आणि ते खरं म्हणजे आपल्याला कामातून आणि समाजापुढे जाऊन हे सांगण्याची आवश्यकता आहे. लोकांना कळलं पाहिजे. दुर्दैवाने या तालुक्यामध्ये, या तालुक्याचा कब्जा कॉन्ट्रॅक्टर लोकांनी घेतलेला आहे. तेच कॉन्ट्रॅक्टर वॉटर सप्लायला तेच, रस्त्याला तेच, शौचालय बांधायला तेच, पुढारी तेच, कारखाने संचालक तेच, जिल्हा परिषदेचे तेच. सामान्य माणसाचा आवाज पुढे. आणि त्या सामान्य माणसाला, गरीब माणसाला त्याचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी त्याचा आवाज तालुक्यात आला पाहिजे, यासाठी खरी संकल्प यात्रा आहे. ते तुम्हाला कार्यकर्त्यांना काम करायचं. कोणाला जलनायक व्हायचंय, कोणाला खलनायक व्हायचंय, तेव्हा आमची काही तक्रार नाही आहे. परंतु आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यावेळी आदरणीय पिचड साहेबांची भूमिका विरोधात त्यावेळी वेगळी होती. मी त्यांना स्वतः पुढाकार घेऊन त्यावेळी घेऊन गेलो. कारण पहिल्या 22 किलोमीटरमध्ये शून्य काम होतं. यांच्या आवडीखाली चालू होते. ते पहिलं 22 किलोमीटरचं काम आपण पूर्ण केलं. त्याचा आपण पाण्याचं टेस्टिंग केलं आणि आता पाणी येणार आहे म्हणून आदरणीय प्रधानमंत्र्यांनी विनंती केली. आणि जी दहशतीचं वातावरण निर्माण झाले म्हटल्या काळामध्ये, मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये, इथे जो आदरणीय मोदी साहेबांनी मंत्र दिला, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्व, हे आपल्या जिल्ह्यामध्ये स्थापित करण्यासाठी कर्मचारी जबाबदारी माझ्यावर आली आणि ते काम आता आम्ही पूर्ण करतो. आणि मग मित्र, मी आपला अधिक वेळ घेणार नाही, परंतु आज एकमेव लक्ष, ठीक आहे, राजकारण ठिकाणी राहील, रोजगाराची निर्मिती करणं, छोटे छोटे स्टार्टअप तयार करणं, छोटे उद्योग सुरू करणं, महिलांना प्रशिक्षण देणं, महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं, पुष्कळ काम आहे. कार्यकर्त्यांना माझ्या या निमित्तानं खरं आव्हान आहे. आता पुढच्या 3 आठवड्यामध्ये आपल्या सगळ्या तालुक्यातील, जिल्ह्यातील सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचं, सरपंचांचं आपण प्रशिक्षण घेतो की तुम्ही गावात काय करू शकता. तुम्ही पैशाची चिंता करू नका.
कोणत्या विकासात्मक कामाला योजनेला पैसा द्यायची जबाबदारी माझी आहे, तुम्ही चिंता करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.